मंडळी आपण पोहोचलोय हांगेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथे. चला तर मंडळी, आज इथं नेमका काय कार्यक्रम आहे आणि काय बनवणार आहे ते विचारूया. होय, काय नाव आहे तुमचं? माझं नाव अशोक हरिभाऊ खामकर, टाकळी कडवळी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. आणि आचार्य कोण आहे इथं? मीच आहे स्वतः. बर बर बर. आणि काय कार्यक्रम आहे आज? आज पाहुण्यांचा गेनमाळ्यांचा कार्यक्रम आहे. हा हा हा. हंगेवाडी येते हम्म, हम्म, हम्म. आणि या ठिकाणी आम्ही मटण भाजी बनवतोय. हा हा हा. किती किती किलो? साधारणतः 70 किलो मटण आहे हा हा हा. आणि 250 ते 250 लिटर रस्सा करायचा. बर बर. आणि ह्या कालवणासाठी मसाले कोणते कोणते वापरणार आहेत तुम्ही? आम्ही राशींचे दळवे बंधू म्हणून आहेत. हा हा हा. घरगुती मटण मसाला, हा हा. सर्व प्रकारचे मसाले ते बनवतात. त्यांचे मसाले बर बर बर. दळवे बंधू आहेत. एवढ्या लांबून राशींवरून कसं काय तुम्ही आणले मसाले? क्वालिटी आहे. बर. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स नाही. बर बर बर. त्याच्यामुळे ते उत्कृष्ट अशा दर्जाचे मसाले. बर बर बर. तर मंडळी हे बघा, हेच ते दळवी बंधूंचे उत्कृष्ट क्वालिटीचे मसाले. आणि मंडळी हा आहे दळवी बंधूंचा घरगुती पद्धतीने बनवलेला मटन मसाला. आणि मंडळी इकडे मटन शिजूस तर जे मटन नाहीत खात त्यांच्यासाठी शिपे आमटीचं नियोजन केलं होतं. चला तर मग सगळ्यात आधी आपण बघूयात ही शिपे आमटी कशी बनवतायत. हे काय टाकताय आता? ही आलं लसूण पेस्ट आहे. आता हे काय टाकताय तुम्ही? हळद, दळवे बंधू राशीनकरांची हळद टाकतोय. ही आली कांद्याची पेस्ट, टोमॅटो कांदा पेस्ट. आता हे काळा कांदा, चुलीत भाजलेला कांदा, वल्ला नारळ पेस्ट, हे आला वल्ल्या नारळाची पेस्ट. आणि हे कोणता मसाला टाकताय आता? शिपे आमटी मसाला दळवी बंधू यांचा. आता ही काय टाकताय? येसूर टाकतोय दळवी बंधू यांचा, तूर डाळ आणि मूग डाळीची पेस्ट. आणि मंडळी थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता एक नंबर अशी दळवी बंधूंच्या मसाल्याची शिपी आमटी तयार झालेली आहे. आणि मंडळी इकडे बी मटण शिजून तयार झालं होतं आणि मग लगेच आचार्यांनी मटण उकड साईडला काढून घेतली. आणि आता आपण लगेच बघूयात मटण रस्सा कसा बनवतायत ते. हे टाकतो आलं लसूण पेस्ट. बर. आणि आता हे काय टाकताय तुम्ही आता? नारळाची पेस्ट केलेली. बर बर हे काळा कांदा. बर. काय टाकताय आता हे? दळवी बंधू यांचा मसाला मिक्स केलेला आहे सारा. बर. आता हे काय टाकताय तुम्ही? हे काळा मसाला दळवी बंधू यांचा. आणि मंडळी थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला एक नंबर अशी तरी आलेली. हे बघा आता हा दळवी बंधू यांचा हे येसूर आहे बर. बनवलेला घरगुती त्यांनी. बरोबर. क्वालिटी नंबर 1. आणि थोड्या वेळाने त्याच्यात टाकलं त्यांनी मटणाचं आळणी सूप. तुम्ही बघू शकता मंडळी या मटणाच्या कालवणाला एक नंबर अशी तरी आलेली. आणि मंडळी तुम्हाला पण दळवी बंधूंचे घरगुती मसाले खरेदी करायचे असतील तर या नंबरवर कॉल करा.